नमस्कार, मी कैलास पवार. इंदापूरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला असून इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते गटनेते अनिल पवार यांच्यावर अज्ञात 4 इसमातून हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. आपण पाहताय की इंदापूर उपजिल्हा रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात युवकांची आणि नागरिकांची गर्दी झालेली आहे. इंदापूरमध्ये अतिशय खालच्या दराला राजकारण गेलंय का अशी लोकांत चर्चा आहे. कुणाच्याही मनात न रुतलेला कार्यकर्ता, लोकसामान्य गरिबांचा कार्यकर्ता म्हणून अनिल पवारांची ओळख होती. सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली की इंदापूर नगर परिषदेमध्ये काही अधिकाऱ्यांवर बैठका होत्या आणि बैठका झाल्यानंतर तो मित्रासोबत खाली येत असताना अज्ञात 4 इसमांनी तोंडाला बांधलेलं होतं आणि त्या इसमाच्या हातात कोयते होते असे प्रथमदर्शी सूत्राकडून माहिती मिळते. पण त्या ठिकाणी एक नगरपालिकेच्या पाठीमागं मंडळ बसली जाते आणि तिथं त्यांनी काळी शिफ्ट लावल्याची बी सूत्रांकडून माहिती मिळते. त्यातून ते हल्लेखोर आलते. अण्णा पुढे चालत असताना पाठीमागून अचानक हल्ला केला असून डाव्या दंडावर मोठ्या प्रमाणात जखम झाल्याची सूत्राकडून माहिती मिळते. आणि हे हल्ला प्रकरण ज्यावेळेस घडलं आणि इंदापूरमध्ये हे जी बातमी पसरतात, मोठ्या प्रमाणात इंदापुरातले नागरिक युवक इंदापूर उपजिल्हा रुग्णालय जमा होत आहेत आणि अतिशय वातावरण तणावाचं झालेलं आहे. पोलीस यंत्रणा हल्लेखोरांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. CCTVचे फुटेज ढुंढळण्याचा प्रयत्न चालू आहे. पण कुणाच्याही मनात न रुतलेला व्यक्ती याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यामागचा उद्देश काय हा इंदापुरांच्या नागरिकांच्या आणि इंदापूर जनतेच्या मनात निर्माण होत आहे. आता नेमकी काय प्रतिक्रिया होती आपण पाहताय. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ही फुटेज दाखवा. अण्णांना प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात युवक येतात, नागरिक येतात. इंदापुरामध्ये तणावाचं वातावरण आहे. नेमकं हे घडलं कसं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. काही वेळा क्षणामध्येच आपण त्याच्यावर जो हल्ला झाला आहे त्याची पाठीमागे व्हिडिओ पाहत आहे आणि पोलीस यंत्रणेचं काम आतमध्ये चालू आहे. थोड्याच वेळामध्ये आपण अण्णांसोबत भेटून नेमकं हे प्रकरण कशा प्रकारचं घडलं आहे आतापर्यंत सूत्राकडून माहिती मिळत आहे आणि चर्चेवर आम्ही बोलत आहोत. पण ह्याची पडसाद इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जाणं. आज इंदापूर नगरपालिकेला SRIची मीटिंग होते. आम्हाला सगळ्या सदस्यांना SRIची मीटिंगसाठी आज 11:30-12 वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात घेतली मीटिंग आमची. त्यावेळेस नगराध्यक्ष, शिवसाहेब, उपनगराध्यक्ष आणि इंदापूरमध्ये सन्मान्य सगळे सदस्य होते. मग SRIची मीटिंग झाल्यानंतर मी माझ्या चेंबरला आलो. विरोधी पक्षनेत्याच्या चेंबरला आल्यानंतर मी तिथून आमचे एक नगरसेवक आहेत ढगे म्हणून, ते म्हणले माझं जरा थोडं तहसील ऑफिसला काम आहे तर तुम्ही चला. तर आम्ही तिथून खाली आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरपालिकेच्या समोर पुतळ्यासमोर तिथं आलो. त्यांच्या मी गाडीवर बसायला लागलो. त्यावेळेस 4 युवक तिथं आले. त्यांच्या तोंडाला एक दोघांच्या काहीतरी तोंडाला असं मास्क वगैरे असं रुमाल होता आणि बाकीच्या दोघांचे नव्हते. मग आल्यानंतर त्यांनी मला डायरेक्टच इथं एक असं अंगसुलीत मारले आणि मारल्यानंतर का मारतोय म्हणायला लागल्यानंतर ते मागं सरले. त्यांनी त्यांच्या कमराला लावलेला कोयता, चॉपर असे काढले आणि माझ्यावर असं मारायला धावले. धावल्यानंतर माझ्या मित्राचं दुकान आहे तिथं, वसीम शेख म्हणून, लाईफस्टाईल कापड दुकान. मग मी त्या दुकानात वसीमला जोरात हाक मारले. तेवढे ते दुकानात स्वतः ते पळत आला बाहेर. पळत आल्यानंतर त्याच्या अंगावर 2 जण गेली आणि माझ्या मागं 2 जण लागले. मग मी तिथून पळत असताना त्यांनी माझ्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, पण ती मी वार हुकून ती माझ्या दंडाला लागला. दंडाला लागल्यानंतर मी तिथून पळत नगरपालिकेच्या पोर्चमधनं असंच वरती ऑफिसमध्ये पळत गेलो. त्याच्यानंतर ती तिथून पळून गेली. ती काय माझ्या ओळखीची नाही. पण ही जी झालं ते माझ्यावर जे हल्ला झाला आहे ती भ्याड हल्ला आहे. मी त्याचा निषेध करतो आणि इंदापूरमधील सर्व जनतेला, माझ्यावर जे प्रेम करणार आहे त्या सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही सरकारी दवाखान्याच्या इथं काय असं गर्दी वगैरे काही करू नका. आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI इतर स्टाफ सगळे त्यांच्या पद्धतीने ते CCTV बघून कोण होते, काय होते, कुठली गाडी होती त्यांच्या पद्धतीने ते तपास करतायत. तरी माझे सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही सरकारी दवाखान्याच्या इथं काय गर्दी करू नका, एवढी माझी विनंती आहे. मी सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मी वाचलेलो आहे. पण जी झालेली घटना आहे ह्याचा मी निषेध करतो आणि PI साहेब पुढील तपास करतील. इंदापूरमध्ये सध्या नगर
पालिकेसमोर आणि रुग्णालयाच्या समोर 300-400 युवक महिला नागरिक येतात, जमा होत्यात, मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. तुम्ही काय संदेश देता लोकांना, कशा प्रकारे शांत व्हायला राहता? आता ती माझ्यावर आता हे हल्ला झाल्यानंतर कुणी हे होणारच आहे, त्याच्यामुळे लोक तिथं आलेले आहेत. पण मी सगळ्यांना आव्हान केलं आहे की तुम्ही आपापल्या घरी जावा आणि मी व्यवस्थित आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मी व्यवस्थित आहे. पोलीस प्रशासन त्यांचं ते काम करतं आहे. आपण कुठला कायदा हातात घेऊ नका, एवढीच माझी सगळ्या जनतेला आणि माझ्या मित्रपरिवाराला विनंती करतो. हल्लेखोरांनी तुम्हाला हल्ला करताना काहीतरी विचारलं, असे नावं घेऊन, तसे चर्चा अशा ऐकायला मिळते बाहेर. हा, हल्लेखोरांनी तसं म्हणले की बाबा अमुक व्यक्तीबद्दल तू असं मागं काय बोलला का, पण तसं नाव काय? नाही, असं काय म्हणजे हे नाही. मी डिपार्टमेंटला सांगेल. एफ.आय.आर दाखल केली नाही, अजून तर नाही. मी जरा थोडं BP वगैरे वाढलं आहे, बाकीचं काय मी स्टेबल आहे.